नमस्कार. आज आषाढ कृष्ण एकादशी शके 1948 9 ऑगस्ट 2026. मर्वेन टेक्नॉलॉजीज प्रकाशित डॉक्टर अविनाश सोवनी लिखित विसरलेले पुणे या ग्रंथाच्या प्रकाशन समारंभासाठी जमलेल्या सर्व इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी मंडळींचं मी गुरुप्रसाद कानिटकर मनःपूर्वक स्वागत करतो. मर्वेन टेक्नॉलॉजीज ही संस्था इतिहास, निसर्ग आणि पर्यावरण या विषयांची पुस्तकं प्रकाशित करणारी पुण्यातली, महाराष्ट्रातली एक अग्रगण्य संस्था आहे. तसंच त्यांच्या सह्याद्रीबुक्स.com या संकेतस्थळावर याच विषयांच्या पुस्तकांची विक्री केली जाते. आज प्रकाशित होणारं विसरलेले पुणे हे पुस्तकही सह्याद्रीबुक्स.com या वेबसाईटवरती आपल्याला उपलब्ध झालेलं आहे. सर्व मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. मी थोडक्यात या पुस्तकाचा संदर्भाने प्रास्ताविक करण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. विसरलेले पुणे हे डॉक्टर अविनाश सोनी यांचं 11वं पुस्तक आहे. सोनी सर व्यवसायाने स्थापत्य विशारद आहे. 30 वर्षांहून अधिक वर्ष इतिहासामध्ये संशोधन करतात. रादर त्यांच्या PhDचा विषयसुद्धा मराठा आर्किटेक्चर या विषयाशी संबंधित आहे. 10 ऑगस्ट 2024 पुण्यनगरी एक ऐतिहासिक मागोवा हे संशोधनपर पुस्तक, तर अच्या कथा हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला होता. त्यांच्या 17व्या वाढदिवशी 10 ऑगस्ट 2025 पुणे शहराचा इतिहास हा संशोधनपर ग्रंथ आणि वाचस्पती ही कादंबरी प्रकाशित झाली होती. तर आज 9 ऑगस्टला, उद्या त्यांचा 71वा वाढदिवस आहे आणि आज 9 ऑगस्टला विसरलेले पुणे हा त्यांचा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. मी मान्यवरांचा परिचय करून देतो आणि आमचे मनोज केळकर, त्यानंतर आजचे आपले उत्सवमूर्ती डॉक्टर अविनाश सोनी सर, या दोघांनाही मी विनंती करीन की त्यांनी मान्यवरांचा सन्मान करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले ज्येष्ठ इतिहास संशोधक, आपल्या सर्वांना सुपरिचित असणारे माननीय श्री पांडुरंग बलकवडे सर. बलकवडे सरांचा खरं तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना बऱ्याच वेगवेगळ्या अंगांनी परिचय आहे, पण तरीही त्यांचा औपचारिक परिचय असा आहे की वर्तमान काळात ते भारत इतिहास संशोधक मंडळ नावाच्या एका जगप्रसिद्ध 100 वर्षाहून अधिक इतिहासाची परंपरा असणाऱ्या संस्थेचे ते चिटणीस आहेत. त्याचबरोबर ते त्यांचा मूळचा इतिहास खरं तर सांगायचा तर नावजी लखमाजी बलकवडे, सुभेदार नावजी लखमाजी बलकवडे यांचे ते थेट वंशज आहेत. एखाद्या घराण्यामध्ये पराक्रमाचा, शौर्याचा किती प्रचंड इतिहास असू शकतो हे जर बलकवडे सरांशी आपण बोललो तर आपल्याला कळू शकेल. इतकी त्यांच्या एकाच घराण्यामध्ये एकापेक्षा एक कर्तबगार माणसं त्यांच्या घरामध्ये होऊन गेली. हीच परंपरा त्यांनीही पुढं चालवलेली आहे असं आपल्याला निश्चित म्हणता येईल, कारण त्यांनी जवळपास 40 वर्ष भारतीय सैन्यामध्ये आपली सेवा दिलेली आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त आपला इतिहासाचा छंद त्यांनी जोपासला. बलकवडे सर अनेक वर्ष पेशवे दप्तरात जातात. काउन्सिल हॉलच्या इथे जे पेशवे दप्तर आहे, आपलं पुराभिलेखागार, पुराणवस्तू संग्रहालय वगैरे जिथं आहे, तिथं ते जातात. ते इतिहासाचं संशोधन करतात. अस्सल कागदपत्रांद्वारे सांगितला जाणारा इतिहास. मी त्याच्या व्यतिरिक्त कागदपत्रात नसलेलं मी काहीही माझ्या मनाचं सांगणार नाही. हे तत्त्व म्हणून, हे ब्रीद म्हणून आयुष्यभर त्यांनी ज्यांना गुरु मानलं, ते गह खरे असतील किंवा गजानन भास्कर मेहेंदळे सर असतील, या लोकांचं जे तत्त्व आहे ते प्राणपणाने ब्रीद म्हणून त्यांनी आजतागायत पाळलेलं आहे. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, मराठ्यांचा इतिहास, मराठ्यांचं स्वराज्य ते साम्राज्य, अशा विषयांवरती अनेक ठिकाणी देशभरामध्ये ते व्याख्यानं देत असतात. तरुणांना सातत्याने इतिहासाचं संशोधन करावं यासाठी ते प्रेरणा देत असतात. त्याच्यामध्येच आपल्याकडे बसलेले आदित्य चौंडे आहेत किंवा आमचा सुप्रसाद पुराणिक आहे. ही सातत्याने सर्व नवीन तरुण विद्यार्थ्यांना इतिहासाचं संशोधन करणं, त्याचं मार्गदर्शन करणं, या संदर्भामध्ये सरांचा खूप मोठा वाटा नेहमी असतो. आणि सगळ्यात त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सगळ्यांना बरोबर घेणं हा त्यांच्या एक स्वभावातला एक सध्या दुर्मिळ होत चाललेला असा एक गुण आहे त्यांच्या स्वभावामध्ये. कुणीही आलं तर बस त्याची आस्थेने विचारपूस करतात. परिचय करून देताना फक्त एक छोटी गोष्ट सरांची सांगतो. भारत इतिहास संशोधक मंडळात येणारा कुणी नवीन मुलगा जर त्यांना दिसला तर ते त्याला असं म्हणतात की पोटापाण्यासाठी काय करतोस. पहिला प्रश्न, पोटापाण्यासाठी काय करतोस. त्यात मी पण आहे. तर आणि मला पहिल्या दिवशी हे कळेना, किंवा सुप्रसाद असेल किंवा आदित्य असेल, आम्हाला सगळ्यांना हा प्रश्न आहे की पोटापाण्यासाठी काय करतोस. तर मी सांगितलं की सर नोकरी करतो. हां ठीक आहे, मग संशोधन करायला काही हरकत नाही.
जर तुमचं घर नीट चाललेलं असेल, ती जबाबदारी जर तुम्ही समर्थपणे सांभाळू शकत असाल तरच संशोधन करा, अन्यथा पहिलं ते करा आणि मग संशोधन करा. हां, यातला व्यावहारिक भाग आम्हाला थोडा नंतर समजला की ते किती आमच्यापेक्षा मोठे आहेत आणि आम्हाला त्यांची किती काळजी आहे हे आम्हाला थोडं नंतर समजलं, पण आम्हाला ते समजलं. तर मी या ग्रंथाचे प्रकाशक मर्वेन टेक्नॉलॉजीजचे संचालक माननीय श्री मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय पांडुरंग बलकवडे सर यांचा श्रीफळ आणि महाराष्ट्राचं लाडकं दैवत श्री पांडुरंग आणि रखुमाई यांची मूर्ती देऊन त्यांचा औपचारिक स्वागत आणि सन्मान करावा. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले, या आपण ज्या वास्तूमध्ये आज हा कार्यक्रम करतो आहोत त्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचेच विद्यमान, नुकतंच त्यांचे अध्यक्ष म्हणून निवड झाली, त्याबद्दल आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया. असे आघाडीचे रंगकर्मी, नाटककार, चित्रपट दिग्दर्शक योगेश सोमण सर यांचा जन्म 66 साली पुण्यामध्ये झाला आणि मागच्या 25 वर्षाहून अधिक काळ ते रंगभूमीची अविरत सेवा करत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलेलं आहे आणि 87 साली व्यक्तिमत्व विकास आणि नाटक या कार्यशाळेमध्ये त्यांनी सहभाग घेतला आणि इथून त्यांच्या जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. ही कार्यशाळा संपल्यानंतर त्यातल्या काही मित्रांसोबत त्यांनी स्नेह नावाची एक संस्था सुरू केली आणि त्या स्नेह या संस्थेद्वारे त्यांनी विविध विषयांवरच्या एकांकिका सादर करायला सुरुवात केली. त्यापैकी बऱ्याचदा, माझी माहिती बरोबर असेल तर सोमण सर, त्यातली लिखाणाची जबाबदारी मुख्यतः बऱ्याचदा तुमच्यावर असे, ही माझ्याकडे असलेली ही माहिती आहे. तर एकांकिका सादर झाल्या, त्याच्यामध्ये त्यांना बक्षिसं मिळत गेली आणि आत्मविश्वास त्यांचा वाढत गेला. त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तो म्हणजे पुरुषोत्तम करंडक. आपल्याला सर्वांना माहिती आहे पुरुषोत्तम करंडक ही अत्यंत ख्यातनाम आणि अत्यंत मानाची अशा प्रकारची एक स्पर्धा असते आणि पुरुषोत्तम करंडकमध्ये बक्षीस मिळवलं म्हणजे तो कलाकार काहीतरी एका विशिष्ट स्टँडर्डचा आहे असं मानलं जातं. तर पुरुषोत्तम करंडकमध्ये 1991 आणि 1992 अशी लागोपाठ 2 वर्ष सोमण सरांनी गाजवली आणि त्यानंतर त्यांची एक वेगळी ओळख या नाट्यक्षेत्रामध्ये निर्माण झाली. पुरुषोत्तमच्या यशानंतर त्यांच्या करिअरमधला अत्यंत महत्त्वाचा टप्पा आला. ज्येष्ठ दिग्दर्शक पंडित सत्यदेव दुबेजी यांच्याशी सोमण सरांचा परिचय आला आणि नाटक करण्याची ऊर्जा ही सोमण सरांना सत्यदेव दुबेजींकडनं मिळाली. त्यांना गुरु मानून त्यांनी आपलं नाटक, लेखन, नाटकाचे प्रयोग, एकपात्री प्रयोग करायला सुरुवात केली आणि त्यांनी विविध नाटकांद्वारे आपला हा प्रवास सुरू ठेवला. या दरम्यान मराठी रंगभूमीवर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा त्यांचा विनायक दामोदर सावरकर हा एकपात्री प्रयोग खूपच गाजला. यासोबतच अनादिमी अवध्यमी, एकदा पाहावं न करून या नाटकांनी मोठे यश मिळवलं. त्यांनी लिहिलेला माझा भिरभिरा हा चित्रपट 48व्या AFFI आणि 20व्या आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये सरांनी एकपात्री प्रयोग, नाटक, चित्रपट क्षेत्रामध्ये भरीव योगदान दिलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांची मला व्यक्तिशः आवडलेल्या त्यांच्या 2 भूमिका म्हणजे रमा माधवमध्ये जी अगदी लेंथ म्हणून छोटी असेल पण रामशास्त्री प्रभूंची तुम्ही जी भूमिका केली होती, आणि उरी नावाचा एक अत्यंत सुप्रसिद्ध चित्रपट आपण सगळ्यांनी पाहिला आहे. त्याच्यामधली ती लेंथला छोटी असणारी पण देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकरजी यांची जी भूमिका तुम्ही केली होती, ह्या मला आवडलेल्या म्हणजे सगळ्यात आवडलेल्या टॉप 2 मधल्या या भूमिका बऱ्याच जणांच्याही असतील. त्या पलीकडे सर्जिकल स्ट्राईक सांगितलं मी तुम्हाला, त्याबरोबर आनंदी गोपाळ, आसूड, माणुसकी, दृश्यम, फास्टर फेणे अशा अनेक मराठी हिंदी चित्रपटामधून त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या नाट्यशास्त्र विभागाचे ते संचालक आहेत. त्यासोबत हेमचंद्रार्थ नॉर्थ गुजरात विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे ते परीक्षक आणि पेपर सेटर म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून आत्तापर्यंत त्यांनी तब्बल 5000 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. याच कामाची दखल घेऊन त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरच्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. भारतीय संस्कृती संबंध परिषद, पु ल देशपांडे कला अकॅडमीच्या सल्लागार मंडळ आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या गव्हर्निंग काउन्सिलचे ते सदस्य आहेत. मी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अविनाश सोनी सर यांना विनंती करतो की त्यांनी सोमण सरांचा श्रीफळ आणि पांडुरंग आणि रखुमाईची मूर्ती देऊन औपचारिक स्वागत आणि सन्मान करावा. धन्यवाद. आज या पुस्तकाचा आपल्याला परिचय करून देणारा आमचा तरुण इतिहास अभ्यासक मित्र सुप्रसाद पुराणिक. सुप्रसाद पुराणिक हा भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये आणि पेशवे दप्तरामध्ये नियमितपणे मराठ्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी जाणारा एक तरुण इतिहास अभ्यासक आहे. सोनी सरांकडूनच सुप्रसादनी प्रेरणा घेऊन पुण्यावरती काम करायला सुरुवात केली
आणि पुण्यामधल्या विविध पेठांवरती त्याचं अतिशय चांगलं काम आहे. त्याच्या संदर्भामध्ये काही पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. ती पुस्तकं ही आपण सर्वांनी जरूर विकत घेऊन वाचावीत. मी केळकर सरांना विनंती करतो की त्यांनी सुप्रसादचंही औपचारिक स्वागत आणि सन्मान करावा. श्रीफळ आणि पांडुरंग आणि रखुमाईची मूर्ती दे. मी या आजच्या कार्यक्रमाचे उत्सवमूर्ती या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अविनाश सोनी सर यांना विनंती करतो की त्यांनी विसरलेले पुणे हा ग्रंथ लिहिण्यामागची आपली भूमिका मांडावी. नमस्कार. मी फारसा वेळ घेत नाही, कारण माझ्याच पुस्तकाबद्दल मी काय बोलायचं. एवढी दिग्गज मंडळी इथं बसलेली आहेत, त्यामुळे त्यांनी काहीतरी बोलावं. परंतु काय झालं की हे माझ्याही पठडीतलं पुस्तक नव्हतं. म्हणजे इतिहास संशोधक म्हणून मेंदळे सरांकडनं गेले 30 वर्ष जवळजवळ मार्गदर्शन मी घेत होतो. मागच्या वर्षी पुणे शहराचा इतिहास हे पुस्तक लिहिलं, ते अकॅडमिक किंवा वस्तुनिष्ठ असं होतं. आणि ते द्यायला जेव्हा त्यांच्याकडे गेलो मी, तेव्हा ते म्हणले आता का संपलं की म्हणले पुणे, आता ह्याच्यापेक्षा अजून काय करणार आहेस. ते म्हटलं खरं तर म्हटलं संपलं, आता पेशवे पुणं संपलं. मग झालं म्हणे आता ह्याच्यात काय आहे. म्हटलं अहो पुणं मला सोडत नाही आहे, मागे लागलंच आहे म्हटलं माझ्या. ते म्हटले नवीन काय करतो आहेस मग. म्हटलं आता पेशवे संपेपर्यंत मी आलो, त्याच्या पुढं काहीतरी केलं पाहिजे ना म्हटलं, नाही तर तोपर्यंत काय करणार म्हटलं. पुढच्या लोकांना पुढचा इतिहास कळला पाहिजे. चांगली कल्पना आहे म्हणले कर, आणि माझे सांगत जा मला. आणि त्याच्यानंतर महिन्याभरात त्यांचं निधन झालं. त्यामुळे माझंही काम जरा थोडंसं म्हणजे थोडंसं एक काय म्हणावं आपण, थोडा फोलपणा वाटलं मला की मेंदळे इतके वर्ष, 33 वर्ष जवळजवळ आम्ही बरोबर होतो, आणि दर पुस्तकाला त्यांनी पुरस्कार दिला आहे माझ्या. तर या पुस्तकाला पुरस्कार द्यायला ते नाहीत, म्हणून मी हे पुस्तकच त्यांना अर्पण केलं त्यांच्या स्मृतीला. पण तेव्हा त्याच्यानंतर मी एकदा मध्ये हे आमचं बोलणं झाल्यानंतर त्यांना फोनवर म्हणलो की मी जे तुम्हाला म्हणलं की हे करायचं आहे, तर त्याची एक वेगळी कल्पना मला सुचती आहे. तर ते म्हणले काय कल्पना आहे. म्हटलं असं आहे की आत्तापर्यंत आपण पेशवाईपर्यंत आलो, वस्तुनिष्ठ लिहिलं, जे खरं आहे ते लिहिलं, खोटं लिहिलं नाही, हे अभ्यासकांपर्यंत झालं. हरवलेले पुणे जे पुस्तक मी लिहिलं त्याची 4थी आवृत्ती चालली आहे, ते सर्वसामान्य वाचकांसाठी होतं. पण पुढचं जे पुस्तक लिहायचं आहे ते आता मला परत त्या भानगडीत पडायचं नाही. 1-2 वर्ष तरी देवदयाने अजून मिळाली तर पडू, पण परत त्या अभ्यासाने सारखं ते संदर्भ नेन त्याची छाननी, याच्यापेक्षा लोकांना पटकन काहीतरी कळावं, त्यांना चांगलं वाटावं, असं काहीतरी लिहायचं आहे. आणि ह्याचा योगायोग असं समजा, आम्ही 1963ला शनिवारात दक्षिणमुखी मारुती पाशी राहायला आलो. नाही तर मी जन्माने पुणेकर, सदाशिवपेठी अस्सल, पण काही कारणाने आम्ही शनिवारात गेलो. आणि 63 ते 83 आम्ही तिथं राहिलो. तिथं ती बिल्डिंग आहे, वासुदेव स्मृती म्हणून अजूनही 4 मजली बिल्डिंग आहे. आणि ती मध्ये मी एकदा रिक्षाने चाललो होतो, सकाळ ऑफिसकडे चाललो होतो, आणि मी बघितली बिल्डिंग. खूप वर्षांनी मी तिथं गेलो आणि म्हटलं हे सगळ्या आठवणी जागे झाल्या, म्हणून मी रिक्षा सोडली आणि तिथंच उतरलो. तिथं उतरलो आणि म्हटलं बघावं ते बिल्डिंग. म्हणजे थोडक्यात मी आणि ती बिल्डिंग दोघंही एकमेकाला परके झालो होतो. माझ्याही ओळखीचं कोणी नव्हतं आणि मला ओळखणारं कोणी नव्हतं. मग म्हटलं आपण असं करू, तिथपासून नूतन मराठीत 7 वर्ष म्हटलं आपण गेलो, पुढचे 6 वर्ष मी कॉलेजमध्ये गेलो त्याच रस्त्याने, तर आपण तिथनं ॲटलिस्ट नूतन मराठीपर्यंतचा रस्ता तरी कसा राहिला आहे हे बघू. म्हणून मी चालत चालत नूतन मराठीपर्यंत आलो आणि मग थोडंसं पुढे चौकापर्यंत आलो. आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की 5% जेमतेम दुकानं राहिली आहेत, बाकी सगळं बदललं आहे. एकही खूण राहिलेलं नाही आहे, एकही दुकानातली आठवण राहिलेली नाही आहे, काहीच राहिलेलं नाही आहे. म्हटलं 50 वर्षातसुद्धा झाली नाही, 40-45 वर्षात हे सगळं बदलून जातं आहे. जे आता मला आठवतं आहे तेही शिल्लक नाही आहे, माझ्या पिढीला जे आठवतं आहे तेही शिल्लक नाही आहे. मग त्याच्या मागचं
कोणी आणि कोणाला सांगायचं, तर आत्ताच्या पिढीला आणि त्याच्यानंतरच्या पिढ्या नाही, हे कोणीतरी सांगायला पाहिजे की मागे कसं होतं बा, म्हणजे 20व्या शतकातला पूर्वार्ध कसा होता, त्यात पुणं कसं होतं. आणि मग मी अभ्यास सुरू केला. त्यातला एक असं मला जाणवलं की त्या पुण्यावर अशी कोणी पुस्तकंही लिहिलेली नाही आहेत. एक 2-3 पुस्तकं आहेत तुरळक, ज्यात त्यांनी त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. आता त्या किती, एका गृहस्थ आहेत नातू म्हणून, तुम्ही वाचलं असेल पुस्तक, ते आपलं आधीच पुणे गुलजार म्हणून एक पुस्तक आहे, छोटेखानी आहे. त्यात त्यांनी पुण्याच्या मिसळीची उत्पत्ती लिहिली, की पुण्यात अशी अशी एक मिसळ तयार करायची आणि अमुक एक गृहस्थ होते, त्यांनी असं असं केलं, मग मिसळ झाली तयार, आणि मग ती आता विकायला लागली. म्हटलं हे खरं खोटं कशावरनं ना, असेल म्हटलं की नसेल, पण ती त्यांची आठवण झाली. मग म्हटलं ह्याचा सगळ्यात उत्तम उपाय कुठला, तर वर्तमानपत्र तत्कालीन. त्या वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या आणि जाहिराती, ह्याला कोणी खोटं म्हणू शकत नाही, कारण तो स्पष्ट आणि विश्वासार्ह पुरावा असतो. मग मी सकाळमध्ये गेलो, केसरीमध्ये गेलो, तिथं काही बघितलं, पण तिथले एकंदर ते बघण्याचे आणि अभ्यास करण्याचे त्यांचे जे काय दर होते, ते बघून मी असं ठरवलं की बा, सलग अभ्यास करायचा असेल तर मला केळकर जे काय रॉयल्टी देतील त्याच्या दुप्पट पैसे खर्च होतील, त्यापेक्षा तो नाच सोडून द्यावा आणि एक 100-200 पानी पुस्तक लिहावं, मला जेवढं आठवतं आहे तेवढंच. नंतर मला ऑनलाईन ज्ञानप्रकाश म्हणून वृत्तपत्र बरीच वर्ष पुण्यात होतं. 1904 ते 1945 सलग ते दैनिक काढायचे. त्याचे बरेचसे अंक बऱ्याचशा वर्षांचे मला ऑनलाईन मिळाले. आणि मग खरं तर तिथनं प्रवास चालू झाला. आणि मग इतक्या गमतीदार गोष्टी मला एक 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 जाणवायला लागल्या, की जे म्हटलं माझ्या पिढीलाही आता माहीत नाही आहे, आमच्या जन्माच्या आधीची गोष्ट, माझ्या पुढच्या पिढ्यांना तर ते माहिती असण्याचंही कारण नाही. आणि आताची नवीन जी पिढी आहे, म्हणजे कॅटेगरी केली समजा पिढ्यांची, तर आमची पिढी जी आहे, माझी बरीच मंडळी आहेत, माझ्यापेक्षा सिनियर आहे, ती सरती पिढी म्हणतो मी, की आता सरत आलं. सोमण सर किंवा केळकर, कानिटकर यांची जगती पिढी आहे, ते आत्ता त्या जगत आहेत त्या काळात. आणि सुप्रसादची पिढी ही उगवती पिढी आहे. आता या पिढीला कळलं पाहिजे की पुढे काय, पूर्वी काय होतं, नाही तर पेशव्यांचा इतिहास तिथंच थांबेल आणि पुण्याचा इतिहासही तिथंच थांबेल. त्याच्यापुढे इतिहासच नाही, फक्त कुठलाही राजकीय आणि सामाजिक आहे. 2च इतिहास आहेत का पुण्याला? नाही आहे. पुण्यातला सर्वसामान्य माणूस कसा जगत होता, त्याला कुठल्या फॅसिलिटीज होत्या, तो खरंच सुखात जगत होता का, पुणं मागासलेलं होतं, खेडेगाव होतं का चांगलं शहर होतं, हे कुठंतरी आपल्याला अभ्यास केला पाहिजे. आणि मग ते सुरू झालं खरं सांगायचं तर. त्यामुळे आमच्या पिढीने मी जे अनुभवलं आहे त्याच्यापेक्षा 50% कमी पुढच्या पिढीने अनुभवलं. म्हणजे आम्ही जे बघितलं, आम्ही वापरल्या वस्तू, ठिकाणं बघितली, ती मिळाली नाही. म्हणजे सिनेमा थिएटर, सगळ्यात जिव्हाळ्याचा आणि आवडता थिएटर, सर्व सिनेमा थिएटर गेली. आता जे आहेत ते फक्त मल्टिप्लेक्स राहिली आहेत. पण आता मी परवा चाललो होतो मंडईच्या इथनं, तर तिथे एका बाजूला पार्किंग म्हणून पाटी होती, त्याच्या आधी तिथे श्रीनाथ पार्किंग अशी पाटी होती. आता त्या श्रीनाथ हाही शब्द गेला आहे. तर म्हटलं इथे श्रीनाथ, माझ्याबरोबर एक गृहस्थ होते, त्यांना म्हटलं इथं श्रीनाथ टॉकीज होतं. हो म्हटलं मला आठवतं आहे. म्हटलं त्याच्या आधी ग्लोब होतं इथे. मी ते नाही मला आठवतं आहे म्हणले. मग त्याच्या आधी म्हटलं तिथे लक्ष्मी होतं. तर ते म्हटलं नाही हे मला माहितीच नाही आहे. म्हणजे एकच टॉकीज 3 वेळा नाव बदललं. पॅरेमाऊंट म्हणजे रतन सगळ्यांना माहिती असेल, आपण शाळेत असताना काकड्यांनी ते रतन चालू केलं होतं. त्याच्या आधी तिथे पॅरामाऊंट होतं, त्याच्या आधी ते पुन्हा सेंट्रल टॉकीज होतं, आणि त्याच्या आधी तिथे लक्ष्मी विलास म्हणून सिनेमा थिएटर, आपलं नाटकाचं थिएटर होतं. ही सगळी माहिती मला त्या ज्ञानप्रकाशमधल्या जाहिराती बघून मिळाली. आणि मग हा वारसा आहे म्हटलं हा. म्हणजे साधा ढेकूण मारायचा पायशा म्हणतो आपण, तो पंप तुम्हाला आठवतो की नाही मला माहीत नाही. आम्ही तो वापरलेला आहे, बलकड्यांना माहिती आहे, कारण आम्ही एकाच पिढीचे, सराफ बसले त्यांनाही माहिती आहे. आम्ही तो वापरला आहे. तो पावसा म्हणजे अक्षरशः अत्यंत वाईट रूम फ्रेशनर, तो अंथरुणाभोवती मारायचे आणि त्या वासात रात्रभर झोपायला लागायचं. पण
आता सुप्रसादसारख्या मुलाला नवीन पिढीच्या सांगितलं की तो पूर्वी पावशा आम्ही रूम फ्रेशनर म्हणून वापरायचो, तर त्यांना ते खरंच वाटेल आणि त्यांना वाटेल वेगवेगळे सुगंधी सेंट त्याच्यात उडवायचे. कारण तो प्रकार काय होता हेच माहीत नाही आहे. म्हटलं हे ह्यांना कोणाला तरी कळलं पाहिजे. तर अशा अनेक वस्तू गेल्या. पुणेरी टांगे गेले, पुण्यात सायकलवाले गेले, पुण्याची हॉटेल्स गेली. बुधवार पेठ ही मिठाईची व्यापारपेठ होती, हे कोणालाच माहीत नाही आता, कारण एक 2-3च दुकानं शिल्लक राहिली आहेत. मग हा सगळा इतिहास कुठंतरी मांडायला पाहिजे म्हणून हा सगळा उद्योग करायला सुरुवात केली. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, मागच्या वर्षी सुप्रसादनी पुस्तक लिहिलं, पुण्याची समृद्ध बुधवारपेठ. आणि ते का लिहिलं तर आता बुधवारपेठेला बरंच हेटाळलं गेलं मध्ये, मस्तानी पेठ अमुक तमुक. आता बुधवारपेठेत काही फारसं राहिलं नाही, म्हणून त्यांनी तो लिहायचा प्रयत्न केला. आत्ता हा जो सगळा मी उद्योग करत होतो त्यात मला असं जाणवलं की पुण्यातली प्रत्येक गोष्ट बुधवारात आहे. सायकलच्या पहिल्या दुकानापासनं, पहिल्या नाट्यगृहापासनं, पहिल्या थिएटरपासनं, पहिल्या मेडिकल स्टोअरपासनं, पहिल्या पोस्ट ऑफिसपासनं तुम्ही जे नाव घ्याल ते बुधवारात सुरू झालं आहे. म्हणजे थोडक्यात बुधवार हे सिटी सेंटर आहे पुण्याचं, होतं एकेकाळी, आता नाही आहे ते सोडून द्या. अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यात लिहिलेल्या आहेत. मी फार आता वेळ घेत नाही. तर 3 पिढीचे प्रतिनिधी आम्ही इथे बसलेलो आहोत. तर आता बाकीचे लोक या पुस्तकाबद्दल सांगतील काहीतरी बरं वाईट काय असेल ते. त्यामुळे आपली रजा घेतो. सर धन्यवाद. कधीही न संपणारी गोष्ट म्हणजे इतिहास. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणत असत की इतिहासाचे पान न पहिले कधी मिळायाचे, आरंभ याचा दुसऱ्या पानी शाप असे त्यात. त्यामुळे इतिहास ही कधीही न संपणारी गोष्ट आहे. कालचं वर्तमानपत्र हाही आज इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं सापडलेलं एखादं पत्र हाही इतिहासच आहे. आपण इतिहासाकडे कसं पाहतो, आपली दृष्टी काय आहे, याच्यावरती आपण त्याला इतिहास म्हणायचं का नाही हे ठरत असतं. असो, आपण कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळूया. या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अविनाश सोनी लिखित विसरलेले पुणे या पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन करावं. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या परवानगीने मी डॉक्टर अविनाश सोनी लिखित विसरलेले पुणे हे पुस्तक आज प्रकाशित झालं असं जाहीर करतो. या पुस्तकाची व्यावहारिक किंमत 1500 रुपये आहे. आज हे पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आज हे पुस्तक जर आपण घेतलं तर हे पुस्तक आपल्याला 1200 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. मी आमचा तरुण इतिहास अभ्यासक मित्र सुप्रसाद पुराणिक याला विनंती करतो की त्यांनी विसरलेले पुणे या ग्रंथाचा आपल्याला थोडक्यात परिचय करून द्यावा. सुप्रसाद. नमस्कार. आजच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष श्री योगेश सोमण सर, प्रमुख पाहुणे पांडुरंग बलकवडे सर, प्रकाशक मनोज केळकर सर आणि जमलेले सगळे पुणेकर. आज मला इथे पुस्तक परिचय करण्यास सांगितलं आहे. खरं सांगायचं तर माझ्यासारखे अनेक तरुण अविनाश सोनी सरांचे पुस्तकं वाचून अभ्यास करतात, त्यामुळे ही एक मोठी जबाबदारीच आहे असं मी मानतो. तर हे जे विसरलेले पुणे पुस्तक आहे हे सोनी सरांचं त्यांच्या इतर पुस्तकांप्रमाणे नाही आहे. जवळपास 600 पानी असलेलं हे पुस्तक थोडंसं वेगळं आहे, कारण आपल्या मागच्या 4-5 पिढ्यांनी कसं जीवन जगलं असेल हे या पुस्तकामध्ये प्रामुख्याने दिलेलं आहे. मला वाटतं की अशा प्रकारची माहिती पहिल्यांदाच पुस्तक रूपात वाचकांपुढे ठेवण्यात आलेली आहे. पुण्याचा विस्मृतीत गेलेला जो जुना पिढ्यांचा जीवनपट आहे तो या पुस्तकातून मांडलेला आहे. पुस्तकाची सुरुवात होते पुणेरी टांगेवाले या विषयाने. त्यात काही आठवणी, जुनी छायाचित्रं आहेत. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की पुण्यात डेक्कन जिमखाना भागात एका टांगेवाल्याच्या नावाने रस्ता आहे. त्यांचे नाव होतं बाबूराव शिंदे.
पण त्यांना सर्वजण बाबू टांगेवाला या नावाने ओळखत असत. हा एक अस्सल पुणेरी अवलिया होता. क्रिकेटचे मोठे शौकीन असलेले बाबू टांगेवाला क्रिकेट सामन्यात कोणी शतक झळकावलं की त्याच्या गळ्यात सन्मानाने हार घालायचे. असे नामवंत क्रिकेटपटूंनी हा आगळा वेगळा सन्मान स्वीकारला आहे. त्या बाबूरावांचं छायाचित्र आपल्याला पुस्तकात पाहायला मिळतं. त्यापुढे पुणेरी सायकलस्वार नावाचे छोटे प्रकरण आहे. आपल्याला माहिती आहे की आज देशात सर्वाधिक दुचाकी पुण्यात असल्या तरी पुण्याची एक ओळख होती, ते म्हणजे सायकलिंगचे शहर आहे. त्यामुळे आज जशा पुण्यात टू व्हीलर्स दिसतात तशा सायकली 20व्या शतकाच्या उत्तरार्धात होत्या. सायकलींच्या दिव्यांबद्दल, घंटेबद्दल, स्टँडबद्दल आणि इतर पार्ट्सबद्दल पुणे पुस्तकातून माहिती मिळते. 1952 साली लकडी पुलावरनं सकाळी 9 ते 11च्या दरम्यान 3230 सायकली गेल्या होत्या, अशी एक गमतीदार नोंद पुस्तकात आहे. मला वाटतं की आज अशी जर का 2 तासांची मोजणी केली तर दुचाकींची संख्या सायकलपेक्षा जास्त भरेल. सायकलींचे एक 100 वर्षे जुनं अत्यंत लोकप्रिय दुकान बुधवार पेठेत तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळ होतं आणि आजही ते चालू आहे. त्या दुकानाचे नाव कुलकर्णी अँड सन्स. या दुकानाची जुनी जाहिरात पुस्तकात दिसते. पुस्तकामध्ये पुणेरी खाद्यसंस्कृती, मुद्रणकला, उद्याने, अमृततुल्ये, इराणी कॅफे इत्यादी विषयांवर रंजक माहिती आहेच. शिवाय त्या जुन्या जाहिराती देखील छापलेल्या आहेत. जुनी मुद्रणकला कशी होती याचा पुस्तक वाचताना परिचय होतो. लाकूड व कोळशाच्या वखारी, लोखंडी कॉट आणि कापसाच्या गाद्या, सर्कसची मौज व थरार, भिंतीवरील जाहिराती, पुणे औद्योगिक प्रदर्शन अशा अनोख्या विषयांवरील माहिती पुस्तकात आहे. आजच्या घडीला या आठवणी किंवा ही जुनी माहिती पूर्ण नामशेष झालेली आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्वीची चित्रपटगृहे जशी होती त्यात कसा बदल होत गेला हे आज माझ्या पिढीला माहीत नाही, पण पुस्तकात त्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे. पूर्वी मुकपट होते, म्हणजे चित्रपटातील पात्रे फक्त हालचाल करायची परंतु बोलायची नाहीत. या सगळ्याला सायलेंट मूव्ही किंवा मुकपट म्हणायचे. माझ्या पिढीसाठी हे सर्वच नवीन असून अशा अनेक जुन्या गोष्टी आम्हाला नव्याने समजल्या. पुण्यातील पहिले चित्रपटगृह आर्यन टॉकीज महात्मा फुले मंडईत बाबूगेनू चौकात होते. आर्यन टॉकीजच्या वर्तमानपत्रातील जाहिराती व छायाचित्र पुस्तकात आहेत. चित्रपटगृहाची जागा आर्यनच्या मालकांची नव्हती, नगरपालिकेची होती. पुणे नगरपालिकेने ती भाडेतत्वावर दिली होती. जेव्हा त्याचा करार संपला तेव्हा आर्यन टॉकीज पाडलं गेलं आणि त्या जागेवर वाहनतळ बांधलं गेलं. ऐतिहासिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहराचा एक महत्त्वपूर्ण वारसा तिथं कायमचा नष्ट झाला. आर्यन टॉकीज माझ्या पिढीने पाहिले नाही, पण जर का पुणे महानगरपालिकेने हा वारसा जपायची इच्छाशक्ती दाखवली असती तर कदाचित ते चित्रपटगृह आजही तिथे चालू असतं. पुस्तकात पुण्यातील जुन्या नाट्यगृहांबद्दलही माहिती आहे. पुण्यातील पहिले नाट्यगृह म्हणजे आनंदोद्भव नाट्यगृह. शिवाय त्या काळात किर्लोस्कर नाट्यगृह देखील प्रसिद्ध होते. ही दोन्ही नाट्यगृह बुधवार पेठेत होती. त्यांच्याबद्दल व इतर नाट्यगृहांबद्दल पुस्तकात माहिती आणि जाहिराती आहेत. पुस्तकाची खासियत मला विचाराल तर पुस्तकाच्या शेवटी असलेला जाहिरातीतून उलगडलेले जुने पुणे हा भाग. अनेक जाहिराती नाविन्यपूर्ण व मनोरंजक आहेत. त्यातली मला एक आवडलेली जाहिरात म्हणजे भक्त प्रल्हाद चित्रपटाची ज्ञानप्रकाश वृत्तपत्रात दिनांक 7 एप्रिल 1934 आलेली जाहिरात. या जाहिरातीत म्हटले की जो पुण्यात पास तो सर्वत्र पास, आणि ती जाहिरात खरी ठरली. भक्त प्रल्हाद सिनेमाला पुणे आणि इतरत्र उदंड यश मिळालं. जमिनी, प्लॉट्स आणि बंगले या टॉपिकमध्ये एक इंटरेस्टिंग जाहिरात मला आवडली. आत्ता आपण टिळक रोडवर बसलो आहे. हा जो टिळक रस्ता बांधला तो लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर बांधला आहे. 12 डिसेंबर 1922 साली ज्ञानप्रकाश वृत्तपत्रामध्ये एक बातमी आली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, त्या काळामध्ये 6 आणे प्रति चौरस फूट या दराने प्लॉट्स विकले गेले होते आणि त्यावेळेस 16 आणे म्हणजे 1 रुपया होता. तर प्लॉट्स विकायचं कारण हे होतं की टिळक रस्ता जो बांधून झाला तर त्याचा खर्च या प्लॉट्स विक्रीतून भरून निघावा. आज टिळक रस्त्यावर जवळपास मी इंटरनेटवरनं माहिती काढली तर 15,000 रुपये हा भाव चालू आहे. आणि त्या जाहिरातीमध्ये टिळक रस्त्यावरच्या जमिनी कोणी विकत घेतल्या त्यांची सगळ्यांची आडनावं आहेत, तर ती वाचून दाखवतो. भोपटकर, चाफेकर, जगताप, बेहरे, वनारसे, बेलसरे, गोडसे, तुळपुळे, रास्ते, नाईक, आठवले, एरंडे, गोडबोले, आपटे, बापट, आनंदीबाई पेंडसे आणि भदे यांना हे प्लॉट्स विकण्यात आले होते. अजून एक मला इंटरेस्टिंग बातमी याच्यातली एक आवडली, ती 1938 सालची होती. त्यात असं म्हटलं आहे
की फर्ग्युसन कॉलेजजवळ अवघ्या 7,500 रुपयात दुमजली बंगला विकत मिळत होता. आपल्याला माहीत आहेच की चहा इंग्रजांनी पारतंत्र्यात असताना भारतात आणला. सुरुवातीला चहा हे पेय परदेशी आहे म्हणून अनेकांकडनं विरोध झाला. पुण्यात तर टिळकांच्या काळात चहावरून एक प्रकरण गाजलं होतं, जे आज गुरुवार शुक्रवार पेठेचा भाग आहे तिथं पंचावत मिशन आहे, त्याच्यावरनं खूप मोठं प्रकरण गाजलं होतं. पण चहा आणि कॉफी हे पेय काही वर्षातच भारतात लोकप्रिय झालं. कॉफी तयार करण्यासाठी जी पावडर लागते ती परदेशातून येत असे. कालांतराने भारतात कॉफी बनू लागली आणि त्यासंबंधीची बातमी 1938च्या ज्ञानप्रकाशमध्ये आली होती. त्यात असं लिहिलं होतं, उन्हाळा असो किंवा हिवाळा असो, नियमितपणे इंडियन कॉफी प्या. सर्व ऋतूत हे एक आदर्श पेय आहे. कॉफी शक्तिवर्धक, उत्तेजक आणि आरोग्यदायक आहे. ती सुमधुर असून पूर्ण आराम देणारी आहे. हिंदुस्थानातील कॉफी प्या, तुम्हाला ती हितकारक आहे, अशी त्या कॉफीची जाहिरात पुस्तकामध्ये छापलेली आहे. आपण आज जशी घर बसल्या ऑनलाईन खरेदी करतो, तसं त्या काळामध्ये फिरते व्यावसायिक होते. ते घरोघरी जाऊन त्यांची सेवा देत असत. त्यामध्ये बोहारीण, पत्र्याच्या वस्तू विकणाऱ्या व्यावसायिक, धारवाले, कलईवाले अशा अनेक व्यावसायिकांचा त्यात समावेश होता. आज हे व्यावसायिक क्वचितच आपल्या घरी येऊन सेवा देतात. त्या फिरत्या व्यावसायिकांबद्दल पुस्तकात माहिती दिलेली आहे. आजच्या डिजिटल युगामध्ये आपण फोटोग्राफी करणं अतिशय सोपं झालं आहे, कारण त्याचं मोठं कारण म्हणजे मोबाईल. परंतु 100 वर्षापूर्वी तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं, तेव्हा फोटो काढणं ही खूप दुर्मिळ गोष्ट होती. स्टुडिओत जाऊन फोटो काढावे लागायचे. पुस्तकात पुण्यातल्या पेठांमध्ये फोटोग्राफी स्टुडिओ कुठे होते, त्यांच्या जाहिराती, बदलत गेलेलं तंत्रज्ञान याविषयी माहिती आहे. आज आपल्याकडे सिगारेटच्या जाहिरातींवर पूर्ण बंदी आहे, परंतु ती तशी एक 75 ते 100 वर्षापूर्वी नव्हती. परदेशात तयार होणाऱ्या सिगारेट्स उपलब्ध होत्याच, परंतु त्या जोडीने स्वदेशी कंपन्यांनी देखील सिगरेट बनवणं चालू केलं होतं. पुस्तकात 1930 नंतरच्या काही स्वदेशी सिगारेटच्या सुद्धा जाहिराती आहेत. त्यातील एक जाहिरातीत काँग्रेसने सर्टिफिकेट दिलेल्या स्वदेशी सिगारेट्स असे म्हटले. शिवाय त्याच जाहिरातीत असं म्हटलं आहे, इंग्लिश कंपन्यांच्या सिगारेट्सवर बॉयकॉट करणाऱ्यांनी या सिगारेट वापराव्यात. आता मला असं वाटतं की त्या काळात ही अशी का जाहिरात आहे, तर त्या काळातली जी स्वदेशी चळवळ होती त्याचा कदाचित हा परिणाम असावा. इतिहास हा फक्त राजकीय घडामोडींचा किंवा लढायांचा नसतो. इतिहासाला सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक असे अनेक पैलू असतात. या पुस्तकात डॉक्टर अविनाश सोनी सरांनी पुणेकरांचे गेल्या 500 वर्षापूर्वीचे सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन कसे बदलत गेले यासंबंधी माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे एक या पुस्तकाची महत्त्वाची इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे निश्चित तारखा आणि नावं दिलेली आहेत. आता एखादं थिएटर कधी सुरू झालं त्याची माहिती विचारलं जनरल की नंतर ती सापडत नाही, इंटरनेटवरही सापडत नाही. पण सोनी सरांनी बरंच संशोधन केलं आणि निश्चित तारखा दिलेल्या आहेत आणि नावं दिलेली आहेत. पुस्तकातील माहिती आणि संबंधित जाहिराती तुम्हाला इतर पुणे शहरावरील पुस्तकात कुठेच सापडणार नाही याची मला खात्री आहे, कारण माझ्याकडेही पुण्यावरच्या शहरावरच्या अनेक पुस्तकांचा संग्रह आहे. त्याच्यात हे असं एक पहिलंच पुस्तक आहे. विसरलेले पुणे या पुस्तकासाठी सोनी सरांना मला या पुस्तकासाठी थोडं मदत करता आली, माझा खारीचा वाटा उचलता आला, याबद्दल मी प्रचंड आनंदी आहे. आणि विसरलेले पुणे पुस्तक तुम्ही नक्की विकत घेऊन वाचाल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद सुप्रसाद. आत्ता सुप्रसादनी सांगितलं की स्वदेशी वस्तू वापरा वगैरे वगैरे. एखाद्या माणसाचा त्या काळावरती किती परिणाम असतो ह्याची एक छोटी जाहिरात आहे ह्याच्यात. कालचक्राची गती आणि दिशा ओळखून लोकमान्यांनी त्यांच्या काळात हिंदुस्थानच्या राजकारणाची नौका कौशल्याने हाकली. लोकमान्यांचे दूरदर्शित्व सामान्य माणसालाही रोजच्या आयुष्याच्या रोजच्या पण महत्त्वाच्या व्यवहारात दाखवता येईल. कॉमनवेल्थ विमा कंपनीची पॉलिसी घ्या अशी जाहिरात आहे. त्याच्यातली सगळी माहिती लोकमान्य टिळक कसे थोर आहेत ही आहे. सो एखाद्या माणसाचा काळावर कसा परिणाम असतो, आणि लोकमान्य हे त्या काळातले भारतातले सर्वात मोठे नेते होते, त्यामुळे त्यांचा प्रभाव भारतावर असणं आणि लोकमान्यांचं कार्यक्षेत्र हे पुण्यातून सुरू झालेलं असल्यामुळं पुण्यातच तो असणं हे अत्यंत स्वाभाविक होतं. असो, कार्यक्रमात आपण पुढे जाऊ. मी आजचे प्रमुख पाहुणे भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक माननीय पांडुरंग बलकवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बलकवडे सर.
नमस्कार. साहित्यिकांच्या पंढरीमध्ये माझे परममित्र अविनाशजी सोहनी, जे खरं तर इतिहास संशोधक म्हणून आपल्याला परिचित आहे, परंतु आज ते उत्तम साहित्यिक आहे याचा पुरावा देणाऱ्या या विसरलेले पुणे या ग्रंथाचं आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशन झालं असं मी प्रथम जाहीर करतो. कारण की आजवर काही साहित्याशी संबंधित त्यांनी कथाकथन, कादंबऱ्यासारखे छोटे छोटे ग्रंथ प्रसिद्ध केले आणि पुढच्या काळामध्ये पुण्यावर इतिहास संशोधकीय पद्धतीचे त्यांनी अनेक ग्रंथ प्रसिद्ध केले. कारण की त्यांचे ग्रंथ अस्सल साधनांच्या आधारे त्यांनी त्यावर लेखन केलेलं होतं किंवा ते ग्रंथ प्रसिद्ध केलेले होते. आजचा हा ग्रंथ थोडा वेगळ्या धाटणीचा आहे. संशोधकीय आणि साहित्यिक असा दोन्हीचा संगम, एक उत्तम साहित्यिक, ललित साहित्य असा त्याच्यावर एक सुंदर असा मिलाप झालेला मला पाहायला मिळालेला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष आमचे मित्र योगेशजी सोमन, आणि इथं या सभागृहामध्ये मला वाटतं अनेक मान्यवर आहेत. साबळे सर आहेत, तिथं घाणेकर सर आहेत, आनंदराव आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहात तुम्ही, वेगवेगळ्या क्षेत्रात आजवर काम केलेली. आणि अशा या सभागृहामध्ये अविनाशजींचा हा ग्रंथ प्रकाशित होतो आहे. प्रास्ताविकामध्ये अविनाशरावांनी या ग्रंथाविषयीचं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे आणि सुप्रसाद पुराणिक यांनी या ग्रंथाची ओळखही करून दिलेली आहे आपल्याला. आता आमच्यासारख्यांवर संकट असतं की ग्रंथाविषयी बरंच काही सांगितलं गेलं आणि आपण आता बोलायचं आहे, आणि तरी देखील यात खूप खूप बोलण्यासारखं आहे. खरं सांगायचं तर अविनाशरावांचा आणि माझा 40 वर्षाचा परिचय आहे. साधारणपणाने 85 साली ते इतिहास संशोधक मंडळात यायला लागले आणि मग वर्षानुवर्ष आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पायरीवर बाहेरच्या, मी निनादराव बेडेकर, मेहेंदळे, रवींद्र लोणकर, बी डी कुलकर्णी, ही सगळी मंडळी, डॉक्टर शिवदे, आम्ही त्या पायरीवर बसायचो. मंडळ बंद झालं की आमची बैठक सुरू व्हायची, तोपर्यंत मंडळात. आणि मग कोणीतरी म्हणायचं की आता बाहेर जा तुम्ही, मग आम्हाला बाहेर काढायचे. मग समोर जाऊन चहा पीत बसायचो, तिथं तासभर बसायचो. मग घरानं म्हणजे आता तरी घरी या म्हणून कुणाचा तरी फोन यायचा, मग आम्ही घरी जायचो. असा आमचा हा परिचय. अविनाशजींनी हरवलेलं पुणे या संदर्भाने लेखन केलं आणि त्यामधून पुण्याचा इतिहास मांडायचा प्रयत्न केला. आजवर त्यांच्या त्या ग्रंथांमध्ये सलगता आहे. बघा, साधारणपणाने महानगरपालिकेच्या वतीने विश्रामबाग वाड्यामध्ये पुनवडी ते पुणे एक प्रदर्शनी निर्माण करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अविनाशजींचा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन होतं. आणि त्या अनुषंगाने त्यांनी की राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण त्याचा ताम्रपट 1924च्या सुमाराला पुण्यामध्ये मिळाला आणि पुण्याचा इतिहास पाताळेश्वर आणि तो असा सुरू झाला 8व्या शतकामध्ये. इथून तो सुरू केलेला आहे. खरं सांगायचं तर नावी जोशी यांनी जो ग्रंथ लिहिला
साधारण 1855 ते 60च्या दरम्यान त्यांनी. त्यामध्ये ते सांगतात की शहाजी शिवाजी महाराजांच्या आगमनापूर्वी पुणे ही एक पुनवडी नावाची वाडी होती. पण खरं तसं नाही आहे. पुण्याला फार प्राचीन इतिहास आहे. जसं 1924 साली त्यामध्ये क्रांतिकारी घटना घडली की तो ताम्रपटच मिळाला. राष्ट्रकूट राजा कृष्णाचा पहिला ताम्रपट, ज्याला बोपखेल ताम्रपट म्हणतात. एका सूर्यग्रहणाच्या निमित्ताने कोमोदी भट्ट नावाच्या ब्राह्मणाला, ज्याने वेरूळचं कैलास लेणं निर्माण केलं, तो राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण, याने एक ताम्रपट दिलेला, बोपखेल गाव दान दिलेला. पुढं त्याचाच दुसरा ताम्रपट इसवी सन 768मध्ये त्याला कोरेगाव ताम्रपट म्हणतात. आणि त्यामध्ये पुण्याचा उल्लेख पुण्यक विषयक असा आलेला आहे. म्हणजे 8व्या शतकामध्ये राष्ट्रकूटांच्या काळामध्ये पुणे हे एक प्रांताचं मुख्य केंद्र होतं, विषयक होतं. विषयक म्हणजे प्रांत. त्या विषयकाचं केंद्र होतं, प्रांताचं केंद्र होतं. असं पुढे 933मध्ये जंजिरा ताम्रपट मिळाला. शिलाहार राजा अपराजित, त्याला जंजिरा ताम्रपट म्हणतात, खेटक ताम्रपट म्हणतात. कर्नाटक देशातील विद्वान ब्राह्मणांना सूर्यग्रहणानिमित्ताने अपराजित ह्या शिलाहार राजाने दिलेला ताम्रपट, राजगुरुनगर खेड, त्याला खेटक ताम्रपट म्हणतात. म्हणजे 933मध्ये देखील पुणे हे एका प्रांताचं विषयकाचं केंद्र होतं, म्हणजे जिल्ह्याचं प्रमुख केंद्र होतं. असं पुण्याचं स्वरूप आहे. आता नवीन संशोधन झालं. पुण्यामध्ये 2000 वर्षांपूर्वीचं सातवाहनकालीन पुणे हे कसबा पेठ परिसरामध्ये त्याचे अवशेष मिळाले आणि ते एक व्यापारी केंद्र होतं. कोकणातली जी बंदरं होती, नाला सुपारप, कल्याण वगैरे, त्या बंदरांना पैठण वगैरे ह्यांच्याशी जोडणारे जे मार्ग होते वेगवेगळे, त्या मार्गावर असलेलं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र होतं. पुढे यादवांच्या काळामध्ये पुणे एक धार्मिक केंद्र होतं. म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये एक व्यापारी केंद्र, राष्ट्रकूटांच्या काळात तिथं, त्याच काळामध्ये इथं पाताळेश्वर लेणी निर्माण झाली. कारण की राष्ट्रकूटांच्या काळात बौद्ध लेण्यांकडून हिंदू लेण्यांची सुरुवात झालेली आहे. पाताळेश्वर लेणं हे ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्तींसाठी शिवाचं लेणं मुख्य केंद्र म्हणून ते निर्माण झालं. आणि मग राष्ट्रकूटांच्या काळात हिंदू लेण्या सुरू झाल्या. तिथून मग यादवांच्या काळामध्ये आपल्याला पुण्यामध्ये नारायणेश्वर, पुण्येश्वर ही मंदिरं होती. मग पुण्यावर, म्हणजे पुण्याच्या जीवनात इतकी स्थित्यंतरं झालेली आहेत. त्यामधलं पहिलं स्थित्यंतर जे झालं, पुण्यावरचं आक्रमण झालं, ते साधारणपणाने 1328. म्हणजे यादवांच्या काळामध्ये पुण्यामध्ये नारायणेश्वर आणि पुण्येश्वर ही दोन प्राचीन मंदिरं होती. त्या मंदिरांचा पहिला विद्वांस, म्हणजे ज्याचा नामदेवांच्या गाथेमध्ये उल्लेख झाला, ज्ञानेश्वर माऊलींनी ज्यावेळेस आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली, त्यावेळेस सर्व संत मंडळी जमली होती. नामदेव महाराज होते आणि नामदेवांनी अलंकापुरीचं महत्त्व सांगत असताना, म्हणजे आळंदीच्या पूर्वेला मरकळ क्षेत्रातील केशवराजाचं मंदिर, आळंदीच्या उत्तरेला खेटक ग्रामातील सिद्धेश्वराचं मंदिर, आळंदीच्या दक्षिणेला पुण्यग्रामातील नारायणेश्वर पुण्येश्वर मंदिर असा उल्लेख केलेला आहे. अशा पुण्यावर 1328मध्ये जे पहिलं इस्लामिक आक्रमण झालं मोहम्मद तुघलकाचं, दक्षिणेत जरी अल्लाउद्दीन खिलजीचं झालं तरी पुणे प्रांत हा तोपर्यंत त्या खिलजीच्या, त्या इस्लामिक सत्तेच्या ताब्यात गेला नव्हता. सिंहगड, कोंडाणा किल्ला आणि आजूबाजूचा पुण्याचा परिसर ताब्यात घेण्यासाठी मोहम्मद तुघलक 1328मध्ये पुण्यामध्ये आला आणि मग त्याने पुणे जिंकून कोंडाणा घेतला आणि पुण्यात त्यावेळेस पहिल्यांदा पुण्याचा विध्वंस झाला. नारायणेश्वर, पुण्येश्वर ही मंदिरं नष्ट झाली, तिथं दर्गे झाले, मशिदी झाले. शेख सलाहुद्दीन शेख सौंदे हा जो इतिहास त्यांनी मांडला आहे, बरं का, मी का सांगतोय की ते कसे पुढं जात आहेत. सोहनींच्या
पुण्याविषयीच्या संशोधनामध्ये जर तुम्ही संशोधनाचा मागोवा घेतला, कुणाला जर पुण्याचं संशोधन करायचं आहे, पुण्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल, तर अविनाश सोहनी एक महत्त्वाचं साधन आहे. त्यांनी तो मागोवा घेतला की इथं पाताळेश्वर कसं निर्माण झालं, इथली मंदिरं कशी होती, ती मंदिरं कशी नष्ट केली गेली, मग तिथं मशिदी दर्गे कसे निर्माण झाले, त्याविषयीचे पुरावे त्यांनी कागदोपत्री आणि इतर दिले. पुढे गेला हा पहिला विध्वंस. मग पुढं बडा अरब नावाचा एक इस्लामिक शासनकर्ता नेमला होता, इथला सुभेदार. मग त्याने पुन्हा नष्ट झालेलं होतं. मग त्याने चाकणमध्ये पहिला कोट बांधला चाकणचा, आणि तो कोट बांधत असताना 33 भूतखाने मंदिरं नष्ट केली असा संदर्भ दिलेला आहे. आणि मग पुढं त्यांनीच काही वर्ष चाकणमधून पुणे प्रांताचा कारभार झाला. मग तो पुण्यात आला आणि पुण्यामध्ये प्राचीन कोट बांधला. त्याला किल्ले हिस्सार म्हणजे किल्ला अरबी भाषेत, आणि किल्ला हे दोन्ही एक समानार्थी आहे. त्याचं नावच तसं झालं, किल्ले हिस्सार. बड्या अरबाने कसबा पेठेमध्ये सूर्य हॉस्पिटलपासून पवळे चौकापर्यंत एक छोटीशी गढी बांधली आणि पुण्याचा कारभार सुरू झाला. आणि मग कसबे पुणे सुरू झालं. म्हणजे धार्मिक पुणे संपुष्टात येऊन तिथे एक प्रशासकीय आणि त्याचबरोबर कसबी म्हणजे वेगवेगळं उत्पादन करणारं, तसं ते पूर्वीपासून होतं, पण त्याचं कसबे पुणे असं त्या काळात सुरू झालं. मग पुढे क्रांतिकारी घटना घडली, बहामनी राज्य आलं. त्या काळामधले मग ते 5 सुभेदार, मग ते निजामशाही आली आणि पुणे परिसरावर निजामशाहीचा वर्चस्व निर्माण झालं. आणि निजामशाहीच्या काळातच पुढच्या काळात शहाजीराजे पुण्याचे कारभारी झाले. शहाजीराजांचं पुणे म्हणजे पुन्हा नव्याने पुण्याची जे उत्थान झालं ते शहाजीराजांच्या काळात झालं. शहाजीराजांनी पुणे जहागिरीचं मुख्य केंद्र झालं. पुढे लगेच शहाजीराजांच्याच काळामध्ये 1629 साली निजामशाहीच्या रक्षणाच्या निमित्ताने शहाजीराजे मुघल आणि आदिलशाह विरुद्ध उभे राहिले. आणि या संघर्षातून मुघलांनी आणि प्रामुख्याने आदिलशाहीने शहाजीराजांच्या जहागिरीवर आक्रमण केलं. त्यामध्ये आदिलशाही वतीने शहाजीराजांच्या पुण्यावर आक्रमण करून ते जाळून बेचिराग केलं. हे दुसऱ्यांदा बेचिराग झालेलं पुणे. इथं गाढवाचा नंगर फिरला. शहाजीराजांना दक्षिणेत जावं लागलं. बंगलोरवरून 1642 साली शिवबांना घेऊन जिजाऊ आल्या आणि पुन्हा पुण्याचं उत्थान सुरू झालं. सोन्याचा नांगर, मग शिवाजी महाराज, मग लाल महाल, ते पुणे त्यांनी मांडलं आहे. बरं का, हा सगळा इतिहास मी का सांगतोय की अविनाश सोहनींनी पुण्याच्या इतिहासाचा कसा कागदपत्रांच्या आधारे मागोवा घेतला आणि कुठल्याही व्यक्तीला पुण्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी ते कसे महत्त्वाचे आहेत हे सगळं कागदपत्रांच्या आधारे त्यांनी मांडलं. आणि मग शिवाजीराजांच्या काळातलं पुणे, मग इथं शाहिस्ते खान 1657 शिवाजी महाराजांनी पुणे सोडलं. कारण की त्यांना पुण्यात राहणं धोक्याचं वाटत होतं. म्हणून 1657 सालानंतर शिवाजी महाराजांनी आपलं वास्तव्य पुरंदर, सिंहगड, राजगड या किल्ल्यांवर ठेवलं. 1660 साली पुण्यावर शाहिस्तेखानाचं आक्रमण झालं. 1660 ते 1663 चैत्र शुद्ध अष्टमी रामनवमीच्या आदल्या दिवशी शिवाजी महाराजांनी पुण्यात शाहिस्तेखानावर छापा घातला. शाहिस्तेखानाने पुण्याचा विध्वंस केला नाही, पहिलं मुघल आक्रमण. उलट पुण्यामध्ये एक नवी पेठ वसवली, शास्तापुरा, आजची मंगळवार पेठ. परंतु शाहिस्तेखानानंतर मग इथं जसवंत सिंग आला. जसवंत सिंगानंतर इथं मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खान आला. आणि त्या दिलेर खानाने तिसऱ्यांदा पुन्हा उद्ध्वस्त केलं. लक्षात ठेवा, आपण जे म्हणतो ना लाल महालाचं काय घडलं, लोकांच्या मनात अनेक वेळा शंका आहे. लाल महाल होता शिवाजी महाराजांचा, तो काय झाला? तर दिलेर खानाने लाल महाल जाळून टाकला. दिलेर खानाच्या काळात लाल महाल आणि पुण्याचा पुन्हा विध्वंस झाला, हा तिसरा विध्वंस. आणि मग पुन्हा
1657 ते 1717 पुणे मुघलांच्या ताब्यात होतं. किती लोकांना माहिती आहे? 60 ते 57 वर्ष पुणे हे मुघलांच्या ताब्यात होतं. आणि मग औरंगजेबाच्या निधनानंतर पुण्याचा मुघल कारभारी होता रावरंबा निंबाळकर, आणि त्याच्यावर शाहू महाराजांच्या वतीने बाळाजी विश्वनाथांनी पाठवलेला वाकोजी ढमढरे यांनी पुणे मुक्त केलं. 1717 नंतर पुणे आलं, मग ते पेशव्यांकडे आलं, मग त्याचं इनाम झालं, आणि 1730 बाजीरावांनी पुण्यात यायचं राहण्यासाठी निर्णय घेतला. आणि 10 जानेवारी 1730 शनिवारवाड्याचं भूमिपूजन, 22 जानेवारी 1732 वास्तुशांती झाली. आणि अशा पद्धतीने पुन्हा नव्याने शहाजीराजांचं झालेलं. औरंगजेब दोनदा आला होता, 1699, 1703 आणि मग खरं पुणे उभं राहिलं पुन्हा ते बाजीरावांच्या काळात. राजधानीचं महत्त्वाचं केंद्र नानासाहेबांनी, म्हणजे शाहू महाराजांनी नानासाहेबांवर जबाबदारी दिली मराठी राज्याची पेशवा म्हणून, आणि त्यामुळे पुणे हे साताऱ्याचं राजधानीचं केंद्र पुण्याकडे निर्माण झालं. आणि मग पुण्याचा विस्तार होत गेला, आणि पुणे इतकं विस्तृत की म्हणजे संपूर्ण देशाचं महत्त्वाचं केंद्र झालं. हे सगळं त्यांच्या पुस्तकात पाहायला मिळतं. पहिल्या आता मी का पुढं चाललो आहे, ह्या पुस्तकाचंही महत्त्व अगदी त्याच्यात हे सांगितलेलं आहे, पण आणखी वेगळं काय आहे तर मग पुढं त्यांचे हे जे ग्रंथ आहेत तुम्ही कंटिन्यू वाचत जा, तुम्हाला ही सगळी माहिती मिळेल. आणि मग पुणे कसं महत्त्वाचं भारताचं केंद्र होतं, अटकपासून कटकपर्यंत तिथपासून झालं. मग दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पेशवाई बुडली, शनिवारवाड्यावर युनियन जाकला. आपल्याला धक्का बसेल, पुण्याचं पुन्हा साधारण पुणे 1,00,000 लोकसंख्येचं होतं पेशवाईमध्ये. ते 1818-20च्या काळात 10,000 लोकांवर आलं. सगळे पुण्यातली लोक निघून गेली होती, सगळे सरदार मनसबदार, कोणी पुण्यात नव्हतं. पुण्यात जे सगळे वाडे होते त्यांच्याकडं किती प्रत्येकाचं सैन्य होतं, किती हत्ती होते, किती घोडे होते, किती उंट होते, किती शेळ्या, सगळे हिशोब मिळतात आर्काईव्हमध्ये. प्रत्येक पेठेमध्ये लोकसंख्या प्रत्येकाची जातीनिहाय आपल्याकडं 1822-24 साली पुण्याच्या प्रत्येक पेठाची खाणेसुमारी केलेली आहे. शेळ्या मेंढ्यांपासून सगळा हिशोब मिळतो. आणि मग 1822 जे एकदम 10,000 आलेलं, आता ब्रिटिश पुणे सुरू झालं. मग ब्रिटिशांनी इथं डेक्कन कॉलेज निर्माण केलं, आणि मग एक शैक्षणिक केंद्र सुरू झालं. म्हणजे विश्रामबागवाड्यात निर्माण झालेली संस्कृत पाठशाळा ब्रिटिशांनी 1822 त्याचंच 28 त्याचं डेक्कन कॉलेज, आणि मग एक वेगळं पुणे ज्याला आपण आजचं आधुनिक पुणे म्हणतो. आता ह्या 1818 नंतरच्या पुण्याचे संदर्भ त्यांनी ह्यामध्ये तिथून सुरुवात झालेली आहे ह्या ग्रंथात, की जे आपल्याला सहसा मिळत नाही. आमच्याकडं पुणे नगर संशोधन वृत्त त्याचे 4 भाग आहेत त्याच्या, पण या ग्रंथामध्ये काय केलं की त्यांनी आपल्या ज्ञानप्रकाशसारखे म्हणजे मुळात 19व्या शतकातलं पुणे त्यांनी काही मांडलेलं आहे त्यांनी मागच्या ग्रंथांमध्ये, आणि याही ग्रंथात तिथून सुरुवात झालेली आहे. आणि तिथून ते 20व्या शतकात येतात. आणि 20वं शतक जे बघायला मिळतं, आणि त्या 20व्या म्हणजे गेल्या 100-150 वर्षाचा मागोवा ह्या ग्रंथामध्ये आहे. टप्प्याटप्प्याने ते पुढे जातात. आणि 20व्या शतकामध्ये जे पुणे तुम्हाला कागदपत्र म्हणजे वृत्तपत्र, त्यावेळेस ज्ञानप्रकाशसारखं वृत्तपत्र 1840-50 साली सुरू झालेलं आहे. आणि त्या वृत्तपत्रांच्या आधारे त्यांनी सप्रमाण साधनांच्या आधारे आपल्यासमोर पुणे मांडायचा, कारण आपण कुणी नाही अस्तित्व, आणि ते इतिहासाचे कागदपत्रही नाही. आपल्याकडं त्या काळातली साधनं मिळत नाहीत. आणि मग त्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे वृत्तपत्र आहे. आणि ते वृत्तपत्र हे साधन त्यांनी इतका धांडोळा घेतला, आणि त्या धांडोळ्यातून आम्हाला त्या 20व्या शतकाच्या पूर्व भागाचं याच्यातून दर्शन घडतं. आणि मग पुढं जातो
आणि मग 20वें शतक सुरू होतं आपलं. आणि मग त्याच्यातले 75 वर्षाचे ते आहेतच. इथं बसलेले मला वाटतं 50च्या वरचेच जास्त आहेत. त्यामुळं हे पुस्तक आहे ना, तुम्ही जेव्हा वाचता ना, ते तुम्हाला आत्मवृत्त वाटायला लागतं. तुम्हाला यातल्या प्रत्येक गोष्टी वाचत असताना हे मी वाचतोय, मी पाहतोय, मी लिहितोय, लक्षात ठेवा. इतकं तुम्ही एकरूप होऊन जाल. तुम्हाला हा ग्रंथ हातात घेतल्यानंतर 600 पानाचा एवढा प्रदीर्घ ग्रंथ तुम्ही ठेवणारच नाही. तुम्ही भूक देखील विसरून जाल आणि झोप देखील विसरून जाल, असा मला विश्वास वाटतो. ही या ग्रंथाची ताकद आहे, लक्षात ठेवा. या ग्रंथाची ताकद काय आहे की तुमच्या सगळ्या लहानपणापासूनच्या वयाच्या 5व्या वर्षापासूनच्या तुमच्या आठवणी चाळल्या जाणार आहेत. आणि मग ते इथपर्यंत येतात साधारणपणाने ते 30-40 वर्ष. आपल्याकडं काय 50 वर्ष, 50 वर्षानंतर 10-20 वर्ष झालं. कारण की बदल कधी होत होते 100-200 वर्षात. मग ते सुरू झाले 150 वर्षामध्ये, कारण की एवढे बदल वाढायला लागले. मग कुठं झाले 10-12 वर्षात. 10-12 वर्षापूर्वी इथं हे होतं, आणि आता वर्षापूर्वी मागच्या वर्षी आलो होतो, काहीच दिसत नाही, नवी इमारत आहे. बरोबर आहे का? आणि आता तर असं झालं, मागच्या महिन्यात तिकडे गेलो होतो, ह्या महिन्यात मला चुकल्यासारखं वाटायला लागलं आहे. इतकं तीव्र गतीने पुन्हा बदलत आहे. म्हणजे भाजीरावांची घोडदौड याच्या पुढं कमी पडेल अशी पुण्याची घोडदौड चालू आहे. बरोबर आहे का? आणि मग मात्र आपल्याला, अरे मी 10-20 वर्षापूर्वी, 5-25 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी जे पुन्हा पाहिलेलं होतं, जे आता आम्हाला दिसत नाही, पण त्याच्या आठवणी माझ्या हृदयाच्या कप्पामध्ये आहेत. आणि तो कप्पा उलगडून, तो मनाचा कप्पा उलगडून तुमच्या समोर उघडा करण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये. आणि आता ह्या मुलांना, त्यांना ह्यातलं काही माहीत नाही, पण त्याला माहिती आहे तपकीर गल्लीत जन्म झाला. ती तपकीर गल्ली इलेक्ट्रिक गल्ली कधी झाली? तपकिरीचं दुकानच नाही. आणि त्या बुधवार म्हणजे लक्ष्मी रोडला सगळ्यात जास्त रोड, म्हणजे स्क्वेअर फूटचा बाजार हा लक्ष्मी रोडला जास्त, व्यापारी पेठ म्हणून, आणि दुसऱ्या प्रभात रोडला. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रभात रोड आणि लक्ष्मी रोड याच्या दुप्पट स्क्वेअर फूटचा बाजार तपकीर गल्लीतल्या इलेक्ट्रिक मार्केटमध्ये. तिथं लिलाव होतो, विक्री नाही होत. व्यापारी बसतात, माझ्याकडे 100 स्क्वेअर फूटचं दुकान आहे, आणि समोर लिलाव होतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पुण्याच्या लक्ष्मी रोडच्या अनेक पट्टीत बुधवार पेठेचा बाजार आहे. सगळी बुधवार पेठ म्हणजे ती जे अख्ख्या पुण्याचं एक सांस्कृतिक पुणे, म्हणजे तिथं सगळं होतं, काय नव्हतं असं नाही. तिथं पुस्तकाच्या रूपाने आप्पा बळवंत चौक आहे, ज्ञानाचं भांडार आहे. लोकांना माहीत नाही दानियाळी नाव का पडलं. अहो, तिथं धान्याचा बाजार होता. लोकांना माहिती नाही, ब्रिटिशांनी पहिल्या आधुनिक पद्धतीच्या ब्रिटिश काळामध्ये भात सडीच्या गिरण्या सुरू झाल्या, कर्वे आणि चक्के. त्या मावळातून पूर्वी हातसडीचा तांदूळ असायचा, आणि तो आंबेमोर तांदूळ A ग्रेड दर्जाचा, तो बैलगाडीवरून डेक्कनवरच्या त्या गवताच्या, म्हणजे तिथं ज्या तळावर यायचा, गरवारे कॉलेज, आणि तिथून त्या बैलगाड्या शुक्रवार पेठेत यायच्या, शनिवार पेठेत यायच्या, आणि तिथं त्या गिरण्यांमध्ये तांदूळ सडला जायचा. तो मालधक्क्यावर जायचा, आणि मालधक्क्यावरून वॅगनांनी, म्हणजे मालवाहू ह्यांनी, रेल्वेने तो दाना बंदरला जायचा, आणि पुण्याचा आंबेमोर इंग्लंड खात होतं, कारण की ते श्रीमंत होते. लक्षात ठेवा, आंबेमोर खायला आम्हाला कधी मिळाला नाही. आमचा आंबेमोर इंग्लंडला, आणि तो पुण्यातून त्याचा व्यापार हा शुक्रवार पेठेत होता, म्हणून त्याचं नाव दानियाळी. लक्षात ठेवा, आज त्याची ओळख वेगळी आहे. मला अनेकांनी प्रश्न केला की हे असं. लक्षात ठेवा,
हे ब्रिटिश काळात झालं. त्याचं कारण ब्रिटिशांना आपल्या सैन्यामध्ये जे त्यांचं तैनाती सैन्य म्हणजे जे पलटणी सैन्य होतं, त्या पलटणी सैन्यामध्ये वर्षानुवर्ष त्या सैनिकाला कुटुंबात जाण्याची मुभा नव्हती. आणि मग जिथे जिथे ब्रिटिशांचे तळ निर्माण झाले, कलकत्त्यामध्ये, मद्रासमध्ये, लखनौमध्ये, तिथं तिथं तिथल्या सामान्य जनतेला प्रचंड सैनिकांचा त्रास व्हायला लागला आणि त्यातून ह्या वसाहती उभ्या राहिल्या. लक्षात ठेवा, पुण्यामध्ये जी वसाहत निर्माण झाली ती ब्रिटिश काळात स्वातंत्र्यानंतर सुरू झाली. म्हणजे आपल्या पेशवाई गेल्यानंतर त्याचं ते उत्तर काळामध्ये बदलतं स्वरूप झालं सैनिकी तळासाठी. कारण पुणे हे सैन्य दलाचं महत्त्वाचं केंद्र आहे, आजही आहे. सदर्न कमांड एवढ्या सगळ्या आर्मी एस्टॅब्लिशमेंटमध्ये आहे. आणि अशा पद्धतीने हे पुण्याचं स्थित्यंतर. आता टांगा, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी शनिवारवाड्याच्या समोर राहतो. शनिवारवाड्याच्या तिथंच जो पेशवे गणपतीच्या तिथं एक हौद होता, तिथं टांग्यांचा मोठा स्टँड होता. आता आपण जो नाना वाड्याकडून जो रस्ता जातो तिथं 5 टांगे असायचे, 5 टांगे. हौद होता नाना, तिथं हौद, समोर नाना हौद, आणि इकडं तो टांग्यांसाठी पाण्याचा खजिना शनिवारवाडा जाणार गणेश, आणि तिथं घोडे पाणी प्यायचे. मला अजून आठवतं, रिक्षा आली आणि पुण्यात नवा दौर, तो नव्या दौर सिनेमा आठवत असेल, साथी हात बडाना, एक अकेला थक जाए तो मिलके. आणि मग त्या एका गावामध्ये टांग्याने रेल्वे स्टेशनपासून 10 किलोमीटर गावात जाण्यासाठी फक्त एकच वाहन होतं, टांगा, आणि ते फक्त श्रीमंतासाठी होतं. त्या गावातला एक गरीब मुलगा मुंबईत गेला, मजुरी केली, आणि तिथं त्याला एक बस, त्यांनी कर्ज काढून बस घेतली. आणि मला कधी आयुष्यात टांग्यात बसता आलं नाही. मी माझ्या गावच्या लोकांसाठी एक बस घेऊन जाईल आणि तिथं गांधीवाद, आणि तो म्हणजे असा संघर्ष दाखवलेला आहे की टांगा का बस. आणि मग ती स्पर्धा झाली, नया दौर सिनेमा दिलीप कुमारचा तुम्ही बघितलेला आहे. आणि मग कुठलीही नवी गोष्ट येत असताना जो होणारा संघर्ष आहे तो संघर्ष पुणेकरांनी पाहिला. टांग्याकडून रिक्षाकडं जात असताना टांगेवाल्यांनी केलेला आपल्या संघर्ष तो पाहिलेला आहे. नानावाड्याचा हौद होता, तिथं पाणी होतं. ज्यांना कुठंही घर नाही, काही नाही, त्यांना तिथं येऊन आपले कपडे धुता येत होतं, आंघोळ करता येत होते. ते हौद बंद पडले. सदाशिव हौद आहे, नारायण हौद आहे, बदामी हौद आहे, ते सगळं रूप बदललेलं आहे. चित्रपट त्यांनी सांगितलं, ग्लोब टॉकीज आहे. तुम्हाला माहिती आहे का, रतन टॉकीजमध्ये मामा मोहोळ, जे आपले आमदार खासदार एवढे मोठं व्यक्तिमत्व, अशोक मोहोळांचे वडील, ते रतन टॉकीजमध्ये त्यांना डोअर कीपर म्हणून ठेवलं होतं. माझ्याच वडिलांनी लावलं होतं. बिचारे ते कुस्तीगिरी पैलवानकी करत होते, घरी विधवा आई, मोठा संसार, आणि घर चालना, कसं काय करावं. मग माझ्या वडिलांचा जन्म 1900, तुम्ही म्हणाल काय हे कसे सांगा, माझ्या वडिलांचा जन्म 1903 सालातला, कसबा पेठेतला. आणि माझे वडील, त्यांना ते मामा म्हणायचे माझ्या वडिलांना. आमचा गोठा होता, आणि त्या म्हणजे कुठं ती आता बाजीरावांचा जो पुतळा आहे ना आपल्या ह्यांचा गाडगिळांचा, त्याच्या खाली कमान होती बघा. शिवाजी रस्त्याच्या खालून कमान जात होती, आणि त्या कमानीतून नदीवर जायचो. आणि त्याच्या उजव्या बाजूला एक बकळ होती, तिथं 20 गुंठे जागा आमची, ती 50-60 म्हशी होत्या. आणि आमचं दूध, तुम्हाला धक्का बसेल की अय्याज काजींच्या आजोबांकडं आमचं दूध होतं, माझ्या वडिलांचं. आणि एकदा ते त्यांच्याकडे गेले, म्हटले की बसा, पाट ढिला बसायला. ते म्हटले, पाट कसं काय तुमच्याकडं? म्हटले, आम्ही तुमचेच आहोत. आणि मग वडिलांना त्यांनी घरात दूधच हे होतं, त्यांनी घरातले टाक दाखवले. अय्याज काजींच्या आजीने ते म्हटले, अहो आम्ही राजश्री आहोत ना. आणि ती कैफियत आहे, ते पब्लिश आहेत, कागदपत्र आहेत त्यांची दिलेली. आणि असा तो इतका मजेशीर आहे. आम्हाला आपण खरं सांगू का, पुन्हा एकदा लहान होण्याची संधी त्यांनी दिली. मग तो 6 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा, आपण जसं वाढत गेलो आहे ना, आता आपण 70 इकडं आलो, कोणी 75चं, कोणी 80चं आहे, कोणी 50चं आहे. पण प्रत्येकाला वयाच्या 5व्या वर्षापासून ते आहे त्या वयापर्यंत
त्यांच्या सगळ्या आठवणी अशा वाढवत म्हणजे पुन्हा लहान करत त्यांनी तुम्हाला बाल अवस्थेकडं नेऊन आत्ताच्या अवस्थेपर्यंत आठवणींना आणण्याचं सामर्थ्य या ग्रंथामध्ये. आणि म्हणून मी अविनाशरावांना शतशः धन्यवाद देतो की त्यांनी माझं आत्मचरित्र यात मांडलेलं आहे. हे आपल्या सगळ्यांचं आत्मचरित्र आहे बरं का. हे एक प्रकारे समाजाचं आत्मचरित्र आहे, पुण्याचं आत्मचरित्र आहे. उद्या जर पुण्याची ओळख, पुणे जर आत्मचरित्र लिहायला लागला तर ते आत्मचरित्र हे आहे. आणि म्हणूनच या ग्रंथाचं आपण निश्चित याचं स्वागत कराल. आणि मला असं वाटतं की हा ग्रंथ एक मैलाचा दगड पुण्याच्या इतिहासातला ठरेल अशा पद्धतीचं भाष्य करतो आणि मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर धन्यवाद. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष माननीय योगेश सोमण सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. सोमण सर. सर्वांना नमस्कार. अध्यक्ष म्हणजे साहित्य परिषदेचा अध्यक्ष झाल्यापासून माझा एक खूप फायदा व्हायला लागला आहे आणि एक सवय पण ती त्या पदामुळे झाली आहे की एकतर अध्यक्षपदावरच बसवतात सगळेजण. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात स्वागतापासून प्रमुख वक्त्यांपासून ते पुस्तक परिचयापर्यंत अनेकांचे अतिशय चांगले वैविध्यपूर्ण विद्वत्तापूर्ण मनोगत ऐकायला मिळतात. हा सगळ्यात मोठा फायदा आहे. पहिल्यांदा जेव्हा हे पुस्तकाची डमी मला दिली गेली त्यावेळेला आकार बघून वाचायचं का नाही असं मनामध्ये आलंच की अरे बापरे. कारण नेहमीप्रमाणे पहिलं सगळं अर्पणपत्रिका वगैरे पाहिल्यावर आपण सरसकट सुरुवात करण्याआधी सस्पेन्स पुस्तकांचं किंवा चित्रपटाचं जसं असतं तसं शेवटचं पान किती पृष्ठसंख्या आहे ती 582 आहे आणि त्यात साईज मोठा आहे. तर काय कसं वाचायचं. पण माझा अनुभव एक वाचक म्हणून सांगणार आहे कारण पांडुरंगरावांचं आणि याचं बोलणं झाल्यानंतर त्यांनी पुस्तकाबद्दल आणि याच्याबद्दल सांगितलं आहे. तुम्हीही ते वाचालच. पण एक वाचक म्हणून माझा अनुभव असा आहे की जे आपण नेहमी आपल्या सोयीचं असेल तरच वाचतो नाहीतर अन्यथा टाळतो ते म्हणजे जाहिरात. आपल्या संबंधातली नसेल तर आपण ती जाहिरात बघत सुद्धा नाही, आपण पुढं जातो. अगदी आपण नॉर्मल रस्त्यावरनं जाताना जी होर्डिंग बघतो त्याच्याही बाबतीत आपल्या इंटरेस्टचं असतं तेव्हा आपली नजर तिथे जाते, अन्यथा आपण बघत सुद्धा नाही. तेच वर्तमानपत्रातल्या जाहिरातींच्या बाबतीतही असतं. पण इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने त्याचं लेआउट करत त्याची माहिती देत 582 पानं अतिशय रोचक पद्धतीने या पुस्तकात मांडलेली आहेत. याचं पहिलं अभिनंदन डॉक्टर अविनाश सोवनींचंच आहे. पण याचं लेआउट करणं म्हणून प्रकाशक मनोज केळकरांचं सुद्धा तेवढंच अभिनंदन केलं पाहिजे असं मला वाटतं. कारण ते अशा पद्धतीने मांडलं आहे की ज्या वेळेला त्याचं डिस्क्रिप्शन सोवनींनी केलेलं आहे आणि आपण लगेच त्या जाहिरातीकडे जातो आणि जाहिरातीचा मॅटर पूर्ण वाचतो आणि असं करत करत आपण त्या इतिहासामध्ये हरवत जातो आणि सगळं पुणं म्हणजे माझ्यासाठी तर हा एक नॉस्टेल्जियाटिक अनुभव होता. टांगे मी पण अनुभवलेत. म्हणजे टांग्यांच्या सरत्या काळामध्ये मी बाल्यावस्थेमध्ये होतो. म्हणजे माझे आजोबा काना सोमण, आम्ही महाराव वाड्यामध्ये राहायचो खजिना विहिरीच्या बोळामध्ये. आणि माझे आजोबा हे मेहरबाबांचे शिष्य, म्हणजे मेहरबाबांचं जे केंद्र मंगळवारात आहे आय थिंक मेहरबाबा सेंटर. तर 25 फेब्रुवारीला मेहरबाबांच्या जयंतीच्या दिवशी सगळेजण जायचो. तर त्यांचा एक ठरलेला टांगेवाला असायचा आणि तो टांग्यातनं आम्हाला न्यायचा. 2-1 वर्षानंतर तिथं रिक्षा आली. मग मी तो टांगा आणि हे अनुभवलेलं आहे. तसं याच्यात तो मला उल्लेख मिळाला नाही. पण जेव्हा आता पांडुरंगरावांनी गरवारे कॉलेजच्या इथला तो गवताचा बाजार आणि सगळ्या तिकडून येणाऱ्या बैलगाड्या तिथं थांबायच्या, तिथे एक बैलांना नाळ ठोकायचं एक मोठं केंद्र होतं आणि ते मी बघायला जायचो. कारण ते पाय बांधून त्यांना कसं खाली पाडायचे त्या बैलाला आणि मग ती नाळ कशी ठोकली जायची, हा एक वेगळाच अनुभव असायचा.
पण या सगळ्याच्या जवळ यांनी नेलं. आता माझ्यासाठीचा एक मोठा फायदा, माझा मुलगा हा आता 25 वर्षाचा आहे आणि त्यांनी यातलं काहीही अनुभवलेलं नाही आहे. आणि माझी एक पद्धत आहे, उगीचच अरे आमच्या वेळी वगैरे असं कधीच मी त्याच्या जन्मापासून बोलणं बंद केलं. म्हणजे जो पुणेकरांवर पुलंनी एका अर्थी आरोप केला होता की पुण्यामध्ये 5 वर्षाचा मुलगासुद्धा आमच्या काळी असं बोलायला लागतो, असं तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे, नागपूर वाईकर व्हायचं आहे का मुंबईकर व्हायचं आहे, या त्यांच्या लेखामध्ये पुलंनी एका अर्थी पुणेकरांची टवाळी किंवा टिंगल केली. पण आपण पुणेकर हे सरदारजींसारखे होत की आपल्यावर जेवढे विनोद आपण जेवढ्या दिलखुलासपणे ते घेतो आणि अभिमानाने मिरवतो आपण. तर तसं तर हे सगळ्या ह्याच्यामध्ये मी एक त्याचा जन्म झाल्यानंतर ठरलं होतं. आणि विशेषतः सतत तरुण पिढीबरोबर प्रशिक्षक म्हणून काम केल्यानंतर कधीही आपल्या अनुभवाचे गोडवे गायचे नाहीत. आमच्या वेळी असं होतं, आमच्या काळात असं होतं, अशा पद्धतीने नाटकं हाऊसफुल व्हायची, आम्ही प्रभाकर पणशीकरांना पाहिलं आहे वगैरे, असलं काही सांगत बसायचं नाही. पण तरी त्याला हे कळलं पाहिजे असं वाटल्यामुळं माझं वाचून झाल्यानंतर मी घरामध्ये फक्त ते ओपन फोरम जसा असतो तसं ते अशा ठिकाणी ठेवलं की त्यांनी चाळायला सुरुवात करावी. मग माझ्या असं लक्षात आलं की त्याला ते जाहिरातींपासूनही कळत नाही, कारण त्या जाहिराती जशाच्या तशा छापलेल्या आहेत. म्हणजे जुन्या प्रिंटिंग स्टाईलनीच त्या छापलेल्या आहेत ज्या वर्तमानपत्रामध्ये आल्या. मग जसजशा गप्पा मारायला लागलो तसं मला असं वाटलं आणि ते त्यांनीही त्यामध्ये इंटरेस्ट दाखवला म्हणून मी त्याला मिनर्वापासून हेरिटेज वॉकसारखं फिरवायला सुरुवात केली. माझं पुस्तक वाचून 10 दिवस झाले. त्या 10 दिवसात आत्तापर्यंत 3 वेळा आम्ही हेरिटेज वॉक केलेला आहे. म्हणजे मिनर्वा, रतन टॉकीज आणि तो जो सगळा हे आहे भाग श्रीनाथ टॉकीज, तो त्याला फिरवला की इथं हे टॉकीज होतं, इथं आता हा काय 3-4 मजली वाहनतळ झालेला आहे. तिथे 52 आठवडे एक सिनेमा चाललेला होता, कारण आता हा सुद्धा नॉस्टेल्जिया झालेला आहे. कुठलाही सिनेमा आता 52 आठवडे चालत नाही. 3 शनिवार रविवार चालला तर तो सुपरहिट असतो. त्याची गणितच बदलली आहेत, त्या व्यवसायाची गणितं बदलली आहेत. आता कोणीही ही जाहिरात करत नाही. त्यातल्या त्यात धुरंधर आल्यानंतर पुन्हा काही आठवडे असा चालू शकतो सिनेमा, काही महिने असं जाहिरातीत द्यायला सुरुवात केली. तर हे त्याला मी तिथं फिरवत सांगितल्यानंतर त्याला इंटरेस्ट निर्माण झाला किंवा त्याला ते आणि मग तो ते पुस्तक वाचायला लागला. मग कारण या काळाच्या ओघात ही निघून जाणार आहेत, पण तरीही विसरलेले पुणे हे सतत आठवणीत राहील अशा पद्धतीने लिहिलेलं पुस्तक आहे. हे ज्यांनी ते अनुभवलं आहे ते तर विसरणं शक्य नाही, परंतु या नावामुळे वाचल्यानंतर त्या आठवणी एक डॉक्युमेंटेशन, एका संपूर्ण शहराची ही बखर आहे असं मला वाटतं की ते शहर बोलतं आहे. आणि फक्त एवढंच, त्याची मला स्टाईल ऑफ म्हणजे ही कन्सेप्ट खूप आवडली की वर्तमानपत्रात आलेल्या जाहिरातींवरून एखाद्या शहराचा इतक्या सुंदर पद्धतीने इतिहास मांडणं हा फार मस्त. म्हणजे हे क्रिएटिव्ह आहे. म्हणजे हे नुसतं इतिहास कथन नाही आहे असं मला वाटतं. म्हणजे ही कन्सेप्टच इतकी छान वाटली की याच्यातनं आपल्याला अनेक गोष्टी, मग म्हणजे क्रिकेटचा सुद्धा इतिहास याच्यातनं मांडता येईल. PYCमध्ये झालेल्या त्यावेळच्या क्रिकेटच्या मॅचेसचा, जसं बाबू टांगेवाल्याचे अनेक अनुभव सांगितले, तसे डेक्कन PYCवरती झालेल्या केवळ वर्तमानपत्रात आलेल्या बातम्या आणि जाहिरातींवरनं अख्खा इतिहास मांडला जाऊ शकतो असं मला वाटतं. जे कोणी ज्यांनी यातले हे शहर अनुभवलं नाही आहे त्या सगळ्या माझ्यानंतरच्या पिढ्यांना मला असं म्हणायचं आहे की आपलं ते वाचा, ते प्रकरण वाचायचं, त्या जागी जाऊन उभं राहा. तो भूगोलसुद्धा बोलायला लागतो आपल्याशी असं मला वाटतं. कदाचित ते हॉटेल तिथं नसेल, ज्या हॉटेलमधली इथे हे केलेली आहे, ते चित्रपटगृह तिथं नसेल, पण ते रेफरन्स वाचून जर आपण तिथं गेलो तर ते अख्खच्या अख्खं आपण व्हिज्युअलाइज करू शकतो. म्हणजे त्याला जेव्हा लकडी पुलावर मी आत्ता ऋग्वेदला माझ्या मुलाला घेऊन गेलो, म्हटलं इथे एक बाई होत्या, त्यांची अशी कळशी असायची आणि त्या कळशीतनं पाणी वाहत असायचं, असं आयलंड होतं. काय सांगतो बाबा म्हणलं हो असं आयलंड होतं. आणि तिथनं कधीपर्यंत, तर हे 90 सालापर्यंत होतं, 85 ते 90च्या आसपास ते होतं. म्हणजे त्याच्या जन्माच्या आधी एका अर्थी 9 वर्ष ते तिथनं काढलेलं होतं, 9-10 वर्ष आधी. हे जेव्हा त्याला कळलं त्यावेळेला तो त्या भागाकडं फार, म्हणजे तिथे उभं असताना पलीकडनं जाणारी मेट्रो दिसत होती त्याला, 2 वेळा ती मेट्रो गेली, पण तरीही ते शहर फ्लॅशबॅकसारखं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्याच्या समोरून तरळून गेलं जेव्हा हे वर्णन त्यांनी वाचलं. तर मला असं वाटतं की डिजिटल एरामधनं आपण पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट एरामध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून जातो आणि ते अनुभवलं पाहिजे. नुसतं करमणूक म्हणून नाही, वाचन प्रिय व्हावं, हे पुस्तक वाचक प्रिय व्हावं म्हणून नाही, तर ही आपल्या पुण्याची बखर आहे.
म्हणजे तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे का, तर जे पुलं असं म्हणले की पुन्हा एकदा थांबा, विचार करा, खरंच तुम्हाला पुणेकर व्हायचं आहे का. त्याच्या पुढं मी असं म्हणेन, व्हायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा आणि आत्मसात करा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आता आपण ह्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेले आहोत. मी या ग्रंथाचे प्रकाशक आणि मर्वन टेक्नॉलॉजीचे संचालक श्री मनोज केळकर यांना विनंती करतो की त्यांनी औपचारिक आभार प्रदर्शन करावं आणि ऋणनिर्देश करावा. नमस्कार. प्रस्तावनेत गुरुप्रसाद कानेटकर यांनी गेले सलग 3 वर्ष ऑगस्ट महिन्यातच प्रकाशित झालेल्या डॉक्टर अविनाश सोनी यांच्या पुस्तकाचा आढावा घेतला. ते पण त्यांनी सांगितलं ऑगस्ट महिना का, कारण 10 ऑगस्ट म्हणजे उद्या त्यांचा वाढदिवस असतो. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा अभिष्ट चिंतन करू. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र इतिहास संशोधक तसेच श्रीमंत माधवराव पेशवा, महाबली शहाजीराजे भोसले, पॅरिस येथील छत्रपती शिवाजी महाराजांची बखर व नुकतेच प्रकाशित झालेले द एंड ऑफ मराठा एम्पायर ह्या पुस्तकाचे लेखक श्री गुरुप्रसाद कानेटकर यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री योगेश सोमण यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. भारत इतिहास संशोधक मंडळाचे सचिव आणि ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगराव बलकवडे आज उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री योगेशराव सोमण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. महाराष्ट्र साहित्य परिषदेने पटवर्धन सभागृह उपलब्ध करून दिले, याबद्दल मी साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार मानतो. उपस्थित रसिक प्रेक्षक यात विशेषतः घाणेकर सर आलेत, आमचे रवींद्र ठिपसे सर आलेत, कांबळे सर आलेत, व इतर सर्व, या सर्वांचे मी आभार मानतो. आत्ताच प्रकाशित झालेला विसरलेले पुणे हा ग्रंथ 1200 ह्या सवलतीत स्टेजच्या उजव्या हाताला उपलब्ध आहे, तो जरूर घ्यावा. हा ग्रंथ तुम्हाला नक्कीच आवडेल यात मला शंका नाही. यानंतर सायली महाशब्दे पसायदान सादर करतील व त्यानंतर कार्यक्रम संपेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सायली. मला सर्वात आधी, माझं नाव सायली महाशब्दे. सर्वात आधी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि सरांना पुस्तकाबद्दल आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. सर्वांनी डोळे मिटून आता आपण पसायदान म्हणूयात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाव. जो जे वांछील तो तेला हो, प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी, भेटतो भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव, पियुषांचे.
चंद्रमेचे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिन्ही लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. धन्यवाद. धन्यवाद. आज प्रकाशित झालेलं हे पुस्तक आणि मर्वेन टेक्नॉलॉजीजनी प्रकाशित केलेली अन्य सर्व पुस्तकं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रेक्षागृहातून बाहेर पडताना तुमच्या उजव्या हाताला ही सर्व पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण सर्व ही पुस्तकं विकत घेऊन जरूर वाचा. हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.